स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट अँड केमिस्ट या संघटनेच्या वतीनं 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या आंदोलनात राहता तालुक्यातील औषध विक्रेत्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तालुक्यातील सर्व मेडिकल दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. या संपाबाबत सविस्तर माहिती देताना राहता तालुक्याचे प्रमुख आभाळे यांनी सांगितलं की देशात 1945चा ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा लागू आहे. या मूळ कायद्यात औषधाच्या ऑनलाईन विक्रीची कोणतीही तरतूद नाही. मात्र कोरोना महामारीच्या काळात सरकारनं एक तात्पुरता अध्यादेश जारी करून ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी दिली आणि या कंपन्यांना काही अतिरिक्त सवलती दिल्या. सध्या या सवलतींचा गैरफायदा घेतला जात असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून गर्भपाताची औषधं, नशा आणणारी औषधं तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारी अत्यंत संवेदनशील औषधं सर्रास विकली जातात. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकते. जनतेच्या आरोग्याशी मोठा खेळ खेळला जात असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला. केमिस्ट संघटनेच्या या देशव्यापी आंदोलनाला महाराष्ट्र आणि देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. राहता तालुक्यात सुमारे 450 केमिस्ट या संपात सामील आहेत. महाराष्ट्र राज्यात जवळपास 1.25 लाख मेडिकल दुकानं बंद आहेत. देशभरातील तब्बल 12.5 ते 15 लाख औषध विक्रेते आज संपावर गेले. मेडिकल ही एक अत्यावश्यक सेवा आहे. ते बंद राहिल्यानं रुग्णांची व नागरिकांची मोठी गैरसोय होते. याची केमिस्ट संघटनेला जाणीव आहे. मात्र जनतेच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी हा लढा आवश्यक असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं त्वरित त्या प्रकरणात लक्ष घालून ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देणारा तो अध्यादेश मागे घ्यावा, कायदा करून ऑनलाईन विक्रीवर कायमची बंदी घालावी आणि लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत राहता शहरामध्ये. खरं तर आज संपूर्ण भारतामध्ये ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ड्रगिस्ट अँड केमिस्ट या संघटनेच्या माध्यमातून मेडिकलचा पहिल्यांदा हा इतका मोठा बंद या ठिकाणी पुकारलेला आहे. आपण जर बघितलं तर राहता तालुक्यात अनेक ही मेडिकलची दुकानं आहेत. यांनीही आज पूर्णपणे बंद या ठिकाणी पाळलेला आहे. आपल्यासोबत राहता तालुक्याचे जे प्रमुख आहेत आबाळे साहेब, हे या माध्यमातून एकच सांगतील की हा जो बंद या ठिकाणी पुकारलेला आहे, दुकानं आज बंद आहेत. कारण मेडिकल जर म्हटलं तर ही अत्यावश्यक सेवा आहे आणि ही सेवा जर बंद असली तर सगळं विस्कळीतपणा या ठिकाणी येतो. आपण त्यांच्याशीच बोलणार नेमकं कुठल्या कारणासाठी आपण आज हा बंद पाळलेला आहे. संपूर्ण भारतात हा बंद पाळलाय. तुम्ही तालुक्याचे प्रमुख आहात. आपल्या तालुक्यात किती दुकानं आहेत आणि कुठल्या गोष्टीमुळे हा बंद पाडलेला आहे, काय सांगा? ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज 20 मे रोजी जो बंद पुकारला होता, त्यात राहता तालुक्यातील जवळजवळ 450 केमिस्ट, महाराष्ट्रातील जवळजवळ 1.25 लाख केमिस्ट आणि देशभरातून जवळजवळ 12.5 लाख केमिस्ट आज संपावर गेलेले आहेत. 1945चा जो ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा आहे, त्यात ऑनलाईन विक्रीचं कुठेही प्रावधान नाही आहे. पण मध्यंतरी कोरोनाचा काळ आला आणि त्या काळात सरकारने एक अध्यादेश आणून ऑनलाईन विक्रीला परवानगी दिली व त्या कंपन्यांना काही एक्स्ट्रा सवलती दिल्या. पण त्या सवलतींचा फायदा घेऊन आज ऑनलाईनद्वारे सर्रास जे गर्भपाताचे औषधं असतील किंवा जे नशेचे औषधं असतील किंवा जे असे औषधं आहेत काही का जे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ शकत नाही किंवा तुम्ही एक प्रॉपर सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे, असे औषधं आज सर्रास ऑनलाईन द्वारे विकले जातात. तर आज आमची सर्वांची एकच मागणी आहे का सरकारने हा अध्यादेश मागे घ्यावा किंवा एक कायदा आणून त्वरित जी ऑनलाईन विक्री सर्रास चालू आहे ती बंद करावी व जनतेच्या आरोग्याशी जो खेळ चालला आहे तो त्वरित थांबवावा. आज याच अनुषंगाने हीच एक प्रामुख्याने मागणी घेऊन आज जवळजवळ महाराष्ट्रातील जवळजवळ 1.25 लाख केमिस्ट व देशभरातील जवळजवळ 12.5 लाख केमिस्ट आज संपावर गेलेले आहेत. तरी आज मी याद्वारे एकच मागणी करतो की आता तरी सरकारचे डोळे उघडावे व हा कायदा सरकारने त्वरित जे आपले
लोकांच्या आरोग्याशी जो खेळ चाललाय तो थांबवावा, हा कायदा रद्द करावा, एवढीच मी मागणी करतो. धन्यवाद. लोकांच्या जीवाची खेळणं बंद करण्याची मागणी या ठिकाणी संपूर्ण मेडिकल असोसिएशनची जे आहेत, जवळजवळ 1.25 लाख महाराष्ट्रात ते दुकानं आहेत आणि त्याचबरोबर जर भारतात जर विचार केला तर 12 ते 15 लाख केमिस्ट अँड ड्रग्सची दुकानं आहेत. यांची मागणी सरकारनं पूर्ण करावं, यासाठी हा बंद पाडण्यात आलेला आहे.